की मन जर स्थिर असेल, शांत असेल, प्रसन्न असेल तरच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद मिळतो। दुसऱ्यावर आपला आनंद अवलंबून नाही हे लक्षात घ्या। आपला आनंद फक्त आपल्यावर अवलंबून आहे। आपण ठरवलं तर आपण आनंदी राहू शकतो, आपण ठरवलं तर आपण दुःखीच राहू शकतो। दररोजची कर्म करताना आपल्या हातून सुंदर कर्म घडायला हवे। आपली कर्म महत्वाची आहे। कर्म कुठल्याही ठिकाणी कर्म ही साधना आहे। म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्येच आपलं सुख आहे, दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद आहे हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस कर्म बदलतात। नमस्कार। मनाबद्दलच आपण विचार करतोय, कारण की मन जे दिसत नसलं तरी आहे। कुठे आहे माहीत नाही, डोक्यात आहे, हृदयात आहे किंवा कुठे आहे कोणालाच माहिती नाही। पण मनाबद्दलच आज जर विचार केला तर मनावर खूप शास्त्र आहे। मानसशास्त्र म्हणून प्रचंड कार्य सुरू आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे। पण हे जे मन आहे, हे मन कसं शरीराला हे करतं याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये विचार करूया। आणि आपल्या संतांनी पण यावर फार विचार केलेला आहे की मन जर स्थिर असेल, शांत असेल, प्रसन्न असेल तरच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद मिळतो। मन जर प्रसन्न नसेल तर जरी त्याची भौतिकदृष्ट्या त्याच्याकडे सर्व काही असलं तरी सुद्धा त्याला त्या परिस्थितीमध्ये आनंद मिळणार नाही। आज आपण बघतो समाजामध्ये, नाही बघत असं नाही आहे। जे आपल्याकडे नाही आहे ते मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आणि आपल्याला वाटत असतं की हे आपल्याला जर मिळालं तर आपल्याला आनंद मिळेल, आपल्याला सुख मिळेल। पण ज्यांच्याजवळ हे आहे मग ते सुखी का नाही आहे, ते आनंदी का नाही आहे? आज प्रत्येकाला हवा आहे तो पैसा, बस पैसा। मग तो वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकजण मिळवायचा प्रयत्न करतोय। त्याला वाटतं एवढं मला मिळालं बस, मला दुसरं काही नको, एवढं मिळालं की झालं। त्या दिशेने तो प्रयत्न करतो, सगळ्या गोष्टी करत असतो। त्याचे प्रयत्न, सद्गुरूंचा आशीर्वाद, त्याचं कर्म प्रारब्ध या सगळ्यांनी त्याला ती प्राप्त पण होतं। पण ते प्राप्त झाल्यानंतर तरीसुद्धा त्याला जे अपेक्षित असतं ते सुख, आनंद मिळतो का हा विचार करा। आपल्यावरूनच विचार करा। आपल्यावरूनच आपण जर विचार केला तर लक्षात येईल की मी आधी जे विचार करत होतो की मला हे प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं, बस मला दुसरं काही नको, मग ते जर मला मिळालेलं आहे तरी मी सुखी का नाही आहे, तरी माझ्या मनाला अजून दुःख का आहे, हा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की भौतिक स्वरूपाच्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ते घर असो, दार असो, कार असो, बंगला असो, गाडी असो, पैसा असो किंवा इतर या सगळ्या गोष्टी असो, यावर जो आपण म्हटलेला आहे आपली मनाची प्रसन्नता, की मनाचा आनंद जो आपण ठरवला आहे तो चुकीचा आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे। की जसं आपण एक गोष्ट ऐकली असेल की माणूस हा पैसे कमवण्यासाठी पूर्ण शरीराचा वापर करतो, नोकरी करतो, दिवस रात्र राबतो, त्या शरीराकडे त्यावेळेस लक्ष देत नाही।
शरीराकडून जास्तीत जास्त काम करून घेतो, त्यावेळेस तो मिळालेला जो पैसा राहतो त्याचा उपभोगसुद्धा घेत नाही, हे सगळं करत राहतो. शेवटी शरीर आहे, त्या शरीराला पण काही बंधन आहे, कारण की पंचमहाभूतापासून ते पण तयार झालेलं आहे. त्या पंचमहाभूतापासून तयार झाल्यामुळे त्या शरीराला त्या प्रकारचं पोषक जर मिळालं तर ते शरीर चांगलं राहील, निरोगी राहील. मग अशा ह्याच्यात का होतं, हळूहळू त्याचं शरीर बाद व्हायला लागतं, शरीरामध्ये रोग निर्माण होतात. आणि यातनं नंतर ते शरीर प्राप्त करण्यासाठी त्यांनी जो काही कमवलेला पैसा असतो तो पैसा सगळा त्या शरीराला परत प्राप्त करण्यासाठी खर्च करावा लागतो. पण एकदा शरीर जर माणसाचं गेलं तर परत ते तसं मिळू शकत नाही. त्याच्यामुळे असं म्हणणं नाही आहे की तुम्ही पैसा कमवू नका किंवा आहे त्या दारिद्र्य स्थितीमध्येच राहा, असं नाही आहे. आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमधून आपल्याला बदलायचंच आहे, प्रयत्न आपल्याला करायचंच आहे. कारण की हे आपणच निर्माण केलेलं आहे ना, माणसानेच निर्माण केलेलं. घर कोणी निर्माण केलं? ईश्वराने. कार कोणी निर्माण केली? पैसा कोणी निर्माण केला? ईश्वराने. हे सर्व आपण निर्माण केलेलं आहे. आपण सर्वांनी मिळून तो आपला भाव अध्यारोपित केलेला आहे की ही 2,000 रुपयाची नोट आहे, ही 1,000ची नोट आहे, ही 500ची नोट आहे. आपण सर्वांनी मिळून तो भाव निर्माण केला. त्यामुळे एकमेकांना आपण जेव्हा देतो तर तो भाव असतो, म्हणजे हा सगळ्यांनी आपला भाव अध्यारोपित झालेला आहे. त्यामुळे हे ईश्वर निर्मित नाही आहे. ईश्वराकडून काय आहे? ईश्वराकडून आनंद आहे. ईश्वर हा आनंदाचा पुतळा आहे, चैतन्याचा महासागर आहे. तर या स्थितीमध्ये आपण या गोष्टी करत असताना, नोकरी करा, उत्तम करा, पण त्या ठिकाणी माझ्यावरच असं का, हेच का, तेच का, हा मला बोलतोय, तो मला बोलतोय, साहेबच मला त्रास देतो, माझ्या जीवनात हे का, माझ्या जीवनात ते का, हे जे विचार आहेत, या विचारातून आपली खरोखर आपल्याला आनंद मिळणार आहे का? निरर्थक आहे. हे विचार निरर्थक आहे. मग या परिस्थितीमध्ये मी कसं राहणं? वर्तमान काळात राहणं. नोकरीच्या ठिकाणी, घराच्या ठिकाणी, सर्व ठिकाणी आपली कर्म महत्त्वाची आहे. कर्म कुठल्याही ठिकाणी कर्म ही साधना आहे. कर्म ही साधना आहे. कर्म जितका उत्तम होतील तितका आपल्या मनाला आनंद मिळेल. बघा तुम्ही, असे बरेच समाजामध्ये आहेत व्यक्ती की त्यांची कर्म खूप चांगली आहे. या सर्वांचं महत्त्वाचं म्हणजे संत समाजामध्ये आहेत. संत पदाला जाणारे पण बरेच जण आहेत. समाजाच्या दृष्टिकोनातनं त्यांचं वागणं म्हणजे लोकांना पटत नाही. हा, असं वागायचं असतं का? आम्ही का संत आहोत? पण संतांना जो आनंद आहे संतांच्या ठिकाणी तो मात्र त्या कर्मानीच आहे. कारण की तिथे आपण जेव्हा कर्म करतो, दुसऱ्याचा जेव्हा चांगला विचार करतो, साहजिकच दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करणं, दुसऱ्यांबद्दल भाव निर्माण करणं, या गोष्टी जेव्हा आपण अध्यारोपित करतो साहजिकच ते आपल्याकडे येत असतं. म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्येच आपलं सुख आहे, दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद आहे, हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस कर्म बदलतात. नाही तर आज असं आहे की दुसऱ्याचं चांगले झालेलं आपल्याला बघवत नाही. दुसऱ्याने जर काही चांगलं सांगितलं तर आपल्याला आवडत नाही, अशी स्थिती आहे. आणि या स्थितीमुळे आपली परिस्थितीसुद्धा तशीच राहते. आपण अशांत राहतो.
त्यामुळे जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा आनंद मिळवायचा आहे, ही साधना आपल्याला करावी लागेल. आणि ही साधना आपली आपल्याशी आहे, ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही आहे. म्हणजे साधू हा वेश नाही आहे, साधू ही एक वृत्ती आहे. त्याच्यासाठी भगवे कपडेच घालणं, गंधा टिळा माळा घालणं म्हणजेच माणूस आध्यात्मिक, तो परमार्थिक असं नाही आहे. यावरून तर ती व्यक्ती दिसून येईल, पण ज्यावेळेस ती कर्म करेल तर त्या कर्मावरून ती ओळखल्या जाते की तो परमार्थिक आहे का, तो आध्यात्मिक आहे का. त्याच्यामुळे आपल्याला दिखावा करायचा नाही आहे, आपल्याला जगायचं आहे. आणि हे दुसरं कोणासाठी नाही आहे, आपल्या आनंदासाठी. मला या जीवनामध्ये येऊन मला आनंद मिळवायचा आहे. या जीवनामध्ये हे जे देह प्राप्त झालेलं आहे, या देहाच्या माध्यमातूनच मी माझी परमार्थिक उन्नती करू शकतो, इतर कुठल्याही माध्यमातून करू शकत नाही. म्हणून मानवी जीवनाला फार महत्त्व आहे. मानवी जीवन प्राप्त व्हावं यासाठी ईश्वराकडे खूप करुणा भाकली जाते आणि तो झाल्यानंतर हा मानवी जीवन आपल्याला मिळतो. कारण की आपण जे जे कर्म केलेली आहेत या शरीरानेच केलेली आहे आजच्या अगोदर कितीतरी हजारो जन्मापासून, आणि ती जोपर्यंत शरीराच्या माध्यमात होत नाही दुसऱ्याबद्दल, तोपर्यंत ते प्रारब्ध दूर होत नाही. आणि प्रारब्ध दूर झाल्याशिवाय आपल्या आत्म्यावर जी आवरणं आहे ती गळून पडू शकत नाही. म्हणून दररोजची कर्म करताना आपल्या हातून सुंदर कर्म घडायला हवी, जी ईश्वराला आपण समर्पित करू शकू, आपल्या गुरूंना समर्पित करू शकू, आपल्या मार्गदर्शकाला समर्पित करू शकू, अशी ती सगळी कर्म आपली व्हायला पाहिजे. आणि अशी जेव्हा कर्म आपल्या हातून घडेल त्यानंतरच आपल्या जीवनामध्ये आनंद मिळायला लागेल. त्याच्यामुळे कामाच्या ठिकाणी, घरामध्ये, बाहेर फिरताना, कुठेही करताना दुसऱ्यावर आपला आनंद अवलंबून नाही आहे हे लक्षात घ्या. आपला आनंद फक्त आपल्यावर अवलंबून आहे. आपण ठरवलं तर आपण आनंदी राहू शकतो, आपण ठरवलं तर आपण दुःखीच राहू शकतो. त्याच्यामुळे ही साधना आहे. आणि ही साधना जेव्हा आपण करत जाऊ, हळूहळू आपल्या जीवनामध्ये मनाची स्थिती ही बदलत जाईल. आजच्या पुरतं इथे एवढंच थांबूया. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त.